जय श्री स्वामी समर्थ. आजी आजोबा म्हणजे जीवाला जीव लावणारे आजी आजोबा, त्यांच्याशिवाय घराला घर पण नसतं. आ म्हणजे आई, जी म्हणजे जीवाला जीव देणारी आजी. पण काही लोकांना आजी आजोबाचा खूप कंटाळा येतो. काही बायकांना घरात ते नकोशे वाटतात. म्हातारी माणसं नको वाटतात घरात. पण त्यांना हे कळत नाही, जे आजी आजोबा मुलांना संस्कार देतात ना, ते आपणही देऊ शकत नाही. त्यांच्याकडे संसाराचा भांडार असतो आणि ते आपल्या नातवंडामध्ये एका मैत्रीप्रमाणे त्यांच्यावर कोरत असतात ते. आणि ते आजी आजोबा नसतात नातवंडाचे, ते एक मित्र मैत्रिणीसारखेच त्यांचं नातं असतं नातवंडासोबत. हे काही लोकांना कळतच नाही. कारण मी माझ्या स्वतःवरून हे उदाहरण घेते. माझे आजोबा तर दोघे आजोबा मी लहान असतानाच वारले होते, त्यामुळे त्यांचा काही मला चेहरा सुद्धा आठवत नाही. पण दोघे आज्या होत्या मला. एक आजी तर माझी पूर्ण मैत्रिणीसारखी होती. ती मला माझ्यासोबत सगळ्या गोष्टी माझ्यासोबत शेअर करायची. तिच्या लग्नापासून तिच्या मुलांपासून सगळ्या गोष्टी माझ्यासोबत शेअर करायची. माझी आजी आहे ना, एवढी गोरी होती काही विचारूच नका. पांढरं शुभ्र, हे सेलिब्रिटी केअर प्रोडक्ट वापरून सुद्धा त्यांच्या चेहरा थोडं कुठेतरी डाग असतो. पण माझी आजी एवढी सुंदर, एवढी गोरी होती ना, काही न वापरता काही न करता एवढी सुंदर आणि गोरी होती. आणि त्याच्या उलट माझे आजोबा एवढे काळे होते काही विचारू नका. एक मराठीमध्ये म्हण आहे ना, ढेकळात झोपवलं तरी दिसून येणार नाही, असे माझे आजोबा होते. पण पहिल्या लोकांची लग्न कशी होत होती, एकमेकाला ते लोक बघतही नव्हते. घरच्याने ठरवून दिलं की त्याच्याशी लग्न करायचं. लग्नानंतर मग ते एकमेकाचा चेहरा बघत होते. त्यामुळे तो कसा आहे काय ते लग्नानंतर ते त्यांना ऍडजस्ट करावंच लागतं, हँडल करावंच लागत होतं त्यावेळी. मग त्या आजीनं मला ही सगळी कहाणी सांगितली होती, माझं लग्न कसं झालं. आणि माझी आजी किती गोरी होती ते मी तर बघितलंच होतं. एवढे मला जर असं कधी कधी आजीकडे बघून वाटायचं, बाबा मी का माझी आजी एवढी गोरी नाही, मी का माझी आजी एवढी देखणी नाही, असं मला कधी कधी वाटायचं. एवढी माझी आजी देखणी होती. आणि उलट माझे आजोबा होते. आणि तिची मुलं, तिला 8-9 मुलं झाली, त्यातली 4-5 मुलं तिची वारली. तिची मुलंच जगत नव्हती. काही दिवसानंतर मग माझ्या मामाचा जन्म झाला. त्या मामाचं नाव माझ्या आजीने धोंडीराम ठेवलं. मग आजीने मला सांगितलं, मी तुझ्या मामाचं नाव धोंडीराम का ठेवलं तुला माहितीये का? तर का ठेवलं मी विचारलं. तर ते दगडा धोंडासारखा जगावा, दगड्या धोंड्यासारखा चांगला खणखणीत राहावा म्हणून मी त्याचं नाव धोंडीराम ठेवलं. कारण माझी मुलं जगत नव्हती म्हणून मी त्याचं नाव धोंडीराम ठेवलं. पण माझ्या आईचं नाव जगना ठेवलंय माझ्या आजीनं. माझ्या आईचं नाव जगना काय ठेवलंय माहितीये का? मला म्हणली, ती पण जगल असं मला वाटत नव्हतं, तिला मी बाळोत्यात गुंडाळून ठेवलं होतं, मरलच असं वाटत होतं, म्हणून तिचं नाव जगना ठेवावं, जगू दे वाचू दे म्हणून तिचं नाव मी जगना ठेवलंय, असं माझ्या आजीनं कहाणी सांगितली. आणि तिच्या आयुष्यात कसे काय संघर्ष केले त्या सगळ्या गोष्टी ती माझ्यासोबत शेअर करायची. मग त्याच्यातून आपल्या मनावरही काहीतरी परिणाम होतोच. आजी आजोबाचे आपल्यावर संस्कार पडतातच की. त्याने कसं आयुष्यात संघर्ष केला, मग आपण कसं केलं पाहिजे, आपण कसं वागलं पाहिजे, ह्या सगळ्या संस्कार आपल्याला आजी आजोबा देतात. चांगल्या वाईट गोष्टी सगळं ते शिकवतात. हे आपले आई वडील सुद्धा आपल्याला एवढं जवळ येऊन आपल्याला त्यांच्या आयुष्यातल्या गोष्टी सांगत नाहीत, पण आजी आजोबा सांगतात. म्हणून आजी आजोबाचं घरात असणं खूप महत्वाचं आहे. त्यांच्याशिवाय घराला घर पण नसतं. आणि त्यांच्यासारखे संस्कार आपले आई वडील सुद्धा देत नाहीत. म्हणून घराला आजी आजोबा असावं असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय?